ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळा येथे तब्बल 151 वर्षांची परंपरा लाभलेल्या आषाढी एकादशी रथोत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक या रथोत्सवासाठी पिंपराळ्यात दाखल झाले। रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या अखंड जयघोषात विठ्ठल रुक्मिणीचा रथ शहरातून मार्गस्थ झाला। भजन, कीर्तन, ढोल ताशांचा गजर आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक दिंड्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिसागरात न्हाऊन निघाला। यावेळी विविध आकर्षण, सोंगे, शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचे लेझिम पथक तसेच महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक फुगड्यांनी रथोत्सवाची शोभा अधिकच वाढवली। वारकरी संप्रदायाची परंपरा जपत हजारो भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेत भक्तिभावाने रथोत्सवात सहभाग नोंदवला। 151 वर्षांची अखंड परंपरा जपणारा पिंपराळ्याचा हा रथोत्सव आजही वारकरी भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून राज्यभरातील भाविकांना आकर्षित करत आहे। परंपरा असलेला पिंपराळ्याचा रथ आज पार पडतोय। पिंपराळा रथोत्सव जानकाबाईकी जय या जयघोषाने आपला आनंदी वातावरणात ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्य आणि विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने आयोजित केलेला असतो। या वर्षी रथाचं 151 वर्ष आहे। सांगताना आनंद वाटतो की रथोत्सवाला यावर्षी वेळेवर आपली सुरुवात झालेली आहे। यात्रेला दरवर्षी अर्धा एक तास उशीर होतो, परंतु हा मार्गक्रमण साधारण 11 वाजेपर्यंत 12:30 ते 11 वाजेपर्यंत हा मार्गक्रमण साधारण 4 किलोमीटरचा परिसर जो आहे या पिंपराळा रथोत्सवाच्या यात्रेमध्ये होत असतो। हा रथोत्सवाचा हा ख्याती म्हणजे सांगायचं त्यात आनंद होतो की नवसाला पावणारा हा रथोत्सव आहे। जो काय आपला मानस असेल, जे काही मानलेलं असेल ते ही जागृत देवस्थान म्हणून विठ्ठल मंदिर संस्थान आहे आणि त्या रथावर जे विराजमान होणारी राधाकृष्णाची मूर्ती जी आहे ती नवसाला पावणारी आहे, मनोकामना पूर्ण करते ती। आत्ताच एक या वर्षामध्ये एक बाहेरगावून एक कुटुंब परिवार आला होता। 18 वर्षांनंतर या नवसाचा जे त्यांनी मान केला होता या रथाला की मला जर मुलबाळ झालं तर मी इथे येईल, दर्शनाला येईल। तर त्या परिवाराला 18 वर्षानंतर मुलगा झाला आणि त्यांनी चांदीचा पाळणा या रथोत्सवाला दिलेला आहे, अर्पण केलेला आहे। दादा, या ठिकाणी प्रतिपंढरपूर म्हणून देखील ओळख आहे, जे पांडुरंगाच्या दर्शनासाठी राहू शकतो। खरोखर या प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेला हा पिंपराळा नगरीतील रथोत्सव आहे। गेल्या 151 वर्षाची परंपरा सुरू आहे या पंढरपूरमध्ये। जी लोक आपले सर्वसामान्य जनता जी आहेत, भाविक आहे, ती पायी पंढरपूरला जात नाही, वारीमध्ये जात नाही, बसने जाऊ शकत नाही किंवा आपण त्यांच्या ह्याच्यामुळे जाऊ शकत नाही, परंतु ते पिंपराळा नगरीमध्ये प्रामुख्याने आषाढी एकादशीला येतात आणि पिंपराळा नगरीमध्ये या रथाचं दर्शन घेता, प्रसाद घेता आणि प्रतिपंढरपूर वारी झालीत असं समजतात वारकरी। देशभरामध्ये असा एक रथोत्सव आहे की तो आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी हो, आपला पिंपराळा नगरीतील हा आषाढी एकादशीला निघणारा हा पांडुरंगाचा रथोत्सव हा एकमेव आहे आणि तो आनंद भक्ती सोहळ्याने आपल्या इथे पिंपराळा नगरीमध्ये होत असतो। माझं नाव अनिल वाणी, रथोत्सव समिती प्रमुख, विश्वस्त विठ्ठल मंदिर संस्थान।